नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन आणि रवा यापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरमध्ये फिरवून मग तो घ्या. यानंतर 1 कप बेसन घ्यायचं आहे. बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन तुम्हाला इथे घ्यायचं आहे. बेसन मी इथे सगळं चाळून घेतलं. यानंतर यामध्ये आलं आणि हिरवी मिरची ठेचून घेतले मी, ते घालायचं आहे. तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल. यानंतर यामध्ये 2 चिमूटभर हिंग घालायचं आहे. बेसन आहे त्यामुळे इथे हिंग नक्की घाला, चवसुद्धा खूप मस्त येते. यानंतर इथे अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. हळद इथे खूपच कमी घालायची आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. तुम्हाला जर साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल, पण आंबट गोड चव खूप मस्त लागते म्हणून इथे मी अर्धा चमचा साखर घातले. यानंतर इथे 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे. इथे दही आधी मी फेटून घेतलं होतं. आता इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे. त्याआधी हे सगळं साहित्य एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी पाणी घेतलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टसुद्धा नको आहे आणि पातळसुद्धा नको आहे, असं हवं आहे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालते मी. तर इथे 1 कप पाणी पूर्ण आपल्याला लागणार आहे. यामध्ये रवा आहे त्यामुळे हे थोड्या वेळाने आणखी घट्ट होईल. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही आत्ता पाहू शकता अशी आहे. तर इथे सगळं 1 कप पाणी मी घातलं आहे. तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स झालं आहे, पाहू शकता. तर आता हे आपण झाकून ठेवूया. 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा पाणी ॲब्झॉर्ब करून छान फुलेल. तोपर्यंत आपण चटणी तयार करूया. तर चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे. याबरोबरच तुम्ही थोडासा पुदिनासुद्धा घेऊ शकता. यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडंसं आलं घेतलं आहे. 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. चण्याची डाळ नसेल तर तुम्ही घरी कुठलीही शेव असेल तर ती घेऊ शकता. यानंतर चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी घालून याची चटणी वाटून घेऊया. तर थोडीशी पातळसर याची चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे पहा चटणी वाटून तयार आहे. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे चटणीला. तर बाऊलमध्ये चटणी काढून घेऊया. तर आपली मस्त अशी चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं इथे 20 मिनटं झाले आहेत, पाहूया. तर रव्याने पाणी पहा ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे आता घट्ट झालं आहे. तर यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल. तर इथे मी आणखी साधारण 2 चमचे पाणी यामध्ये घालते. तर पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागू शकतं, पण तुम्ही याची कन्सिस्टन्सी पहा. असं पीठ आपल्याला हवं आहे. तर हे पीठ आता अगदी परफेक्ट आहे. घट्टसुद्धा नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. आता पहा 2 ते 3 मिनटं हे असं मस्त फेटून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे. याच्यामुळे आपली रेसिपी मस्त हलकी फुलकी होणार आहे. तर पहा मी असं हे फेटून घेते. तर हे पीठ आता तयार आहे. आता इथे पहा मी केकचा टीन घेतला आहे. तुम्ही याऐवजी एखादी प्लेटसुद्धा घेऊ शकता. तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आता यापासून आपण ढोकळा बनवणार आहोत. तर इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे. तर यापासून आपण इडली ढोकळासुद्धा बनवू शकतो. इडलीचा शेपचा हा ढोकळा बनेल आणि तोही खूप मस्त बनतो. इडली पात्र तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं.
यानंतर इथे पहा गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये एक स्टँड असा उलटा ठेवला आहे. याबरोबरच दुसऱ्या गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी गरम करत ठेवलं आहे. आता जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं यामध्ये 1 पाऊच इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे ॲक्टिवेट करण्यासाठी. याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तो इनो व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर हे पीठ अगदी पहा हलकं झालं आहे. आता जो आपण टीन ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अर्धाच भरून घ्यायचा आहे कारण हा ढोकळा मस्त फुगतो. तसंच इडलीचं भांडंसुद्धा मी ग्रीस करून घेतलं होतं ते सुद्धा मी भरून घेतलं आहे पहा. आता या कढईमध्ये हा केक टीन ठेवायचा आहे आणि थोडीशी हवा राहील असं झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तसंच जे इडलीचं भांडं आपण भरून घेतलं होतं ते सुद्धा या इडली पात्रामध्ये ठेवलं आहे आणि झाकण लावून हे सुद्धा आता 15 मिनटं वाफवून घेऊया. ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण इथे एक फोडणी तयार करूया. तर यासाठी एका भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा लांब चिरून घेतल्यात त्या घातल्यात. थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाणी उकळतं आहे तोपर्यंत यामध्ये अर्धा चमचा मी साखर घातली आहे आणि पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर विरघळेल. तर आता पहा पाण्याला मस्त उकळी आली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी थंड करून घ्यायची आहे. इथे पहा 15 मिनटं झालेत. ढोकळा झाला आहे का आपण पाहूया. तर पहा ढोकळा मस्त शिजला आहे. तर सुरी घालून आपण चेक करूया. तर अशी सेंटरला सुरी घालायची आहे आणि पहा अगदी क्लीन आहे सुरी म्हणजे ढोकळा मस्त शिजला आहे. तर आता हा आपण थंड करून घेऊया आणि आपण जो इडलीच्या भांड्यामध्ये ठेवला होता ते पण पाहूया. तर हा इडली ढोकळासुद्धा आपला मस्त शिजला आहे पहा. आकाराने दुप्पट झाली ही इडली. तर आता आपण ही सुद्धा थंड करून घेऊया. तर हा आपला ढोकळा तयार आहे. पूर्ण थंड झाला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर याच्या आधी कडा मोकळ्या करून घ्यायच्या. अगदी सहज हा निघतो. तर पहा इथे आपण जी हिरवी मिरची आणि आलं घातलं होतं ते दिसतंय आणि मस्त जाळीदार झाला आहे ढोकळा. तर हा असा उलटा ठेवला आहे मी आणि तसंच आपण जी इडली बनवली होती तीसुद्धा आपण काढून घेऊया. तर इडली पात्रामध्येच तुम्ही हा सहज ढोकळा बनवू शकता आणि अगदी मस्त जाळीदार होतो पहा. याची जाळी तुम्ही पाहू शकता. आता यावरती आपण जी फोडणी तयार केली आहे ती घालूया. तर हा ढोकळा आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि मग ही फोडणी घालायची आहे म्हणजे तो भरपूर अशी फोडणी ॲब्झॉर्ब करतो. तर याच्यातली अर्धी फोडणी आपण या ढोकळ्यावरती घालूया आणि अर्धी फोडणी आपण ज्या इडल्या बनवल्यात त्यावरती घालूया. तर मस्त अशी फोडणी पसरवून घ्यायची म्हणजे हा ढोकळा आतपर्यंत अगदी सॉफ्ट होतो. आता आपण कट करूया. तर तुम्हाला पाहतानाच कळत असेल हा किती सॉफ्ट झाला आहे.
अगदी जाळीदार हलका फुलका असा हा ढोकळा तयार होतो. तर याचा पीस तुम्ही पाहू शकता किती मस्त झाला आहे हा. अगदी स्पॉन्जी आहे. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. अजिबात चिकट नाही आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा ढोकळा या रेसिपीने तयार होतो. आता आपण जी इडली बनवली होती तीसुद्धा तयार आहे. त्यावरती सुद्धा आपण ही फोडणी घालूया आणि मस्त असा आपला हा ढोकळा तयार आहे. तर ही इडलीसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. पाहू शकता. ही सुद्धा अगदी मस्त जाळीदार आणि हलकी फुलकी होते. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा ढोकळा अगदी अप्रतिम लागतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.